स्लाइड दिसतेय का? प्रेझेंटेशन दिसतंय? येस मॅम. ओके. अजून कोणी बाकी आहे का जॉईन व्हायचं? Okay, chala. In the last lecture, we discussed the process of fertilization. In the process of fertilization, it consists of three factors. First one is physical factors involving in fertilization process. Then the second one is the chemical factors involving in the fertilization process, and the cytological factors involved in the fertilization process. बरोबर आहे? So, in that, in last lecture, they have completed the physical factors and the chemical factors. बरोबर आहे का? दोन फॅक्टर्स आपण कंप्लीट केले का मागच्या लेक्चरला? And the cytological factors is remaining. बरोबर आहे का? अरे मला आन्सर देत चला, म्हणजे मला कळतंय. दोन फॅक्टर आपले मागच्याच लेक्चर मध्ये झालेले आहे, फिजिकल आणि केमिकल फॅक्टर्स. आता फक्त सायटोलॉजिकल फॅक्टर्स राहिलेले आहेत. बरोबर आहे का? हो मॅडम. ओके, चला एक हायलाइट घेते मी थोडस, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आधीची लिंक आणि आताची लिंक आपण थोडी जज करू शकू. ओके. So, physical factors involved in the fertilization process, it consists of external fertilization, then internal fertilization, lifespan of the gametes. आता हे सगळं मी काही डिटेल मध्ये सांगत नाही, ते झालेलं आहे आपलं. Then the mechanical juxtaposition of gametes, synchrony in production and release of the gametes, then capacitation, entry of the sperm into the eggs, and the time of fertilization. बरोबर आहे? इथपर्यंत 8 फॅक्टर्स आपण फिजिकल फॅक्टर्स मध्ये बघितलेले आहेत. हे सगळे तुमच्या चांगलेच लक्षात असतील. Then the second is chemical factors involving in the fertilization process. त्याच्यामध्ये जो फर्स्ट आहे that is the chemotaxis. केमोटॅक्सिस मध्ये आपण बघितलं की स्पर्म कोरियन वरती कसा रिॲक्ट करतो, त्याच्यानंतर कोरियन मध्ये असलेल्या ज्या मायक्रोपाइल्स आहेत त्या स्मॉल मायन्यूट ओपनिंग मधून कसा एंट्री करतो, हे आपण केमोटॅक्सिस मध्ये बघितलेलं आहे. Then the second chemical factors is fertilizing and anti-fertilizing reaction. आता ह्याच्यामध्ये आपण लॉक अँड की मॉडेल कसा असतो तसं लॉक अँड की मॉडेलने फर्टिलायझिंग आणि अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन कशी होते, जे पर्टिक्युलर लॉकची पर्टिक्युलर की असेल तरच ती फिट होते, तरच मेकॅनिझम इज स्टार्ट, नाहीतर मेकॅनिझम हे घडत नाही. बरोबर आहे? देन दी थर्ड वन इज स्पर्म पेनिट्रेशन. मग स्पर्म पेनिट्रेशन मध्ये आपण बघितलं की स्पर्म कसा एग्ज मध्ये पेनिट्रेट होतो, इथपर्यंत आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. बरोबर आहे का? तर स्पर्म पेनिट्रेशन मध्ये मी सांगितलं की तुम्हाला स्पर्मच्या जे ॲक्रोसोम असतो, जे फर्स्ट आपण स्पर्मचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे, त्याच्यात आपल्याला ॲक्रोसोम, हेड, देन दी नेक रिजन अँड दी टेल रिजन आपण बघितलेलं आहे. सो तो हेडला जो ॲक्रोसोमल पार्ट असतो, पॉइंटेड पार्ट, दॅट पॉइंटेड पार्ट कन्सिस्ट ऑफ द एन्झाईम, दॅट एन्झाईम इज अ स्पर्म लायसिन. ते स्पर्म लायसिन काय करतं की ते कोरियॉन जे आहे, कोरियॉन इट इज नथिंग बट दी outermost covering of the eggs or the envelope of the eggs. मग ते एनव्हलप जो आहे, जे कोरियॉन आहे, ते कोरियॉन डिझॉल्व करण्याचं काम कोण करतं, तर लायसिन नावाचं हे जे स्पर्म ॲक्रोसोम सिक्रेट करतं एन्झाईम ते, आणि त्याच्यानुसार मग ते ब्रेक होणार आणि तिथून ते जी मायक्रोपाईलची स्मॉल ओपनिंग आहे तिथून तो जो मॅच्युअर स्पर्म आहे तो आतमध्ये एंट्री करणार. ठीक आहे? इथपर्यंत आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे.
लक्षात आलं का? हायलाइट होतंय थोडस. येस मॅम. ओके देन मॅम कोणतरी जॉईन होते. बोला. जॉईन होते कोणतरी, त्यांना ऍडमिट करा ना. बर. जे होत आहेत जॉईन त्यांना म्हणा लवकर व्हा, आपला वेळ त्यातच जातोय. अलसबा एवढा वेळ का झाला ग जॉईन व्हायला? आपलं लेक्चर हे 11:25 असतं. आता किती वाजले? जॉईन व्हायलाच तुम्ही एवढा वेळ घ्याल तर आपण मग कधी शिकवायचं पुढं? करू का सुरू? येस मॅम. ओके चला आता जो नेक्स्ट पॉइंट आहे, या प्रोसेस ज्या आहेत त्या प्रोसेस काय करायचं तुम्ही, हे जे पॉइंट आहे या पॉइंट नुसार लक्षात ठेवायच्या. आपण एखादी गोष्ट किंवा एखादी स्टोरी वगैरे जशी लक्षात ठेवतो तशा या प्रोसेस तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. निवळ पाठांतर केलं तर कुठलीच गोष्ट तुमच्या लक्षात राहणार नाही. रिएक्शन कशा होतात, काय होतात, त्यात काय मेकॅनिझम यूज केलेला आहे, एन्झाइम्स कुठले ऍक्टिव्हेट होतात, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा. 8 पॉइंट असतील तर ते 8 पॉइंट स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवले तरच त्यांचं मेकॅनिझम लक्षात येईल, नाहीतर येत नाही. ठीक आहे. So the third point is cytological factors involved in the fertilization process. आता ह्याच्यामध्ये फर्स्टली we see the monospermy and the polyspermy. मग मोनोस्पर्मी म्हणजे काय तर only one spermatozoon enters the eggs and fuses with it and then the fertilization is formed. फक्त एकच स्पर्म ज्या वेळेला एग्ज मध्ये एंट्री करणार आणि तो त्या मॅच्युअर्ड एग सोबत फ्यूज करणार, फ्युजेस जायगोट तयार होणार, त्याच्यानंतर फर्टिलायझेशन फॉर्म होतं. दॅट प्रोसेस इज नोन ॲज दी मोनोस्पर्मी. while the another process is the polyspermy. polyspermy मध्ये many sperm enters the eggs. मग मेनी स्पर्म एग्ज मध्ये एंट्री केल्यानंतर त्यात फ्युजेस होणार आणि फ्युजेस झाल्यानंतर जी कंडिशन असेल ती कंडिशन, त्या कंडिशनला मोस्टली आपण ॲबनॉर्मल कंडिशन म्हणतो किंवा दॅट कंडिशन इज हार्मफुल. बरोबर आहे ना, कारण त्यांचं सर्वायवल हे प्रॉपरली होत नाही. सो जनरली only one spermatozoon enters into the eggs and fuses with it, and finally zygote is formed and the fertilization process is carried out. Such a process is known as the monospermy. And while monospermy, the example is, or the majority of animals like coelenterate, annelids, echinoderms, bony fishes and frogs. These are the monospermy animals. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय काय एक्झाम्पल्स आहेत तर सिलेंटेरेट असतील, ॲनिलिड्स असतील, इकायनोडर्म्स असतील, बोनी फिशेस असतील, फ्रॉग्स असतील. दीज आर दी मोनोस्पर्मी animals or the examples of the monospermy. In some other animals, normally many sperm enters into the eggs, such as the fertilization is known as the polyspermy fertilization. मग आता जेव्हा मेनी स्पर्म एंटर्स इनटू द एग्ज, ओनली वन स्पर्म न्यूक्लियस फ्युजेस विथ द एग्ज न्यूक्लियस. आता जरी जास्त स्पर्म आतमध्ये एग्ज मध्ये एंट्री केली तरी एगचा न्यूक्लियस हा एकच असणार आहे ना. मग तर एकच न्यूक्लियस, मग त्या स्पर्म पैकी जो स्पर्म, एखादा स्पर्म जो वेल मॅच्युअर्ड असेल तोच त्या एगच्या न्यूक्लियस पर्यंत एंट्री करतो आणि फ्युजेस होतो. किंवा अदर स्पर्म न्यूक्लियाय डिग्रेडेड, म्हणजे ते आता बाकीच्या वेळेला काय होतं की कोरियॉन मधूनच एक स्पर्म आतमध्ये जातो, पण ज्या वेळेला पॉलिस्पर्मी मध्ये कोरियॉन मधून
मायक्रोकॉईल मधून जास्त स्पर्म, एकापेक्षा जास्त स्पर्म आतमध्ये जातात, त्यावेळेला एकच स्पर्म एकच्या न्यूक्लियस सोबत फ्यूज करतो त्याचं न्यूक्लियस, बाकीचे हे डिजनरेट होतात. Then the polyspermy naturally occurs in the animal with heavily yolk egg. ज्यांच्यामध्ये यॉर्कचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते जास्त प्रमाणात असतील त्यांच्यामध्ये. ह्याचे एक्झाम्पल्स काय तर अरॅक्निड्स, इन सम अरॅक्निड्स, देन द इन्सेक्ट, इलास्मोब्रांच, reptiles, birds, these are the examples of the polyspermy. ठीक है. So polyspermy, other animals, polyspermy occurs during the abnormal conditions or it is harmful to the that animals. लक्षात आलंय का इथपर्यंत तुम्हाला पॉलिस्पर्मी आणि मोनोस्पर्मी? प्रत्येक पॉइंट लक्षात येतोय का एवढं सांगा मला फक्त. पॉलिस्पर्मी, मोनोस्पर्मी इझी आहे, लक्षात आलं असेल तुमच्या. देन द सेकंड पॉइंट इज ॲक्रोझोमल रिॲक्शन. आता ॲक्रोझोमल रिॲक्शन मध्ये, ॲक्रोझोम म्हणजे सांगितलं आता मी, स्पर्मचा जो हेड पोर्शनला जो पॉइंटेड पोर्शन आहे, दॅट पोर्शन इज नोन ॲज ॲक्रोझोम. बरोबर आहे. मग दॅट ॲक्रोझोम इज consist of the enzymes that is the lysine, and the lysine काय करतं, that lysine having the function कशासाठी, तर जे एगचं आउटर मोस्ट कव्हरिंग आहे, एनवलप आहे, that is known as the chorion. that chorion breaks करण्याचं काम कोण करतंय, तर that is the lysine जे ॲक्रोझोम मध्ये असतं. मग ती रिॲक्शन होते. so as the spermatozoa comes in the contact with the eggs, then tremendous changes occurs in the acrosome of the sperms. All the changes constitute of the acrosomal reactions. ठीक आहे. सो त्यात त्या acrosomal reaction ज्या होतात, त्या acrosomal reactions कशा होतात. सो फर्स्टली as the spermatozoans, जी स्पर्मॅटोझोआची टीप आहे, as the spermatozoon tip make contact with the egg envelope, the sperm, हे बघा आता आपण इथे एक डायग्राम घेतलेली होती. ठीक आहे. ही डायग्राम दिसते तुम्हाला सगळ्यांना? डायग्राम दिसते का? सी इन दिस डायग्राम, दिस इज द पोर्शन इज नोन ॲज द ॲक्रोझोम. हे जे आपलं एक स्ट्रक्चर आहे, कशाचं स्ट्रक्चर आहे, तर स्पर्मचं. मग या स्पर्म मध्ये हा जे पोर्शन आहे, जो टीपला पोर्शन आहे, दॅट नोन ॲज द ॲक्रोझोम. मग आता ह्याच्यामध्ये ज्या रिॲक्शन्स होणार आहेत, त्या रिॲक्शन कशा आहेत, तर फर्स्टली as the spermatozoon tip makes with the contact of the egg's envelope, the sperm plasma membrane and the acrosomal membrane ruptures at the point of the contact. बरोबर आहे. आता आपल्याला हे दुसऱ्या इथे स्पर्मचं हेड वगैरे हे सगळं ते पार्ट आहेत. हा इथे आल्यानंतर ते सेकंड पॉइंट दिसतोय आपल्याला की ॲक्रोझोमल रिॲक्शन्स इथे होते. ॲक्रोझोमल रिॲक्शन मध्ये काय होतंय की हा जो ॲक्रोझोम आहे किंवा हा स्पर्म आहे, ज्या वेळेला ह्या एग्ज एनवलप और कोरियॉनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतोय, त्यावेळेला काय होतंय की तो स्पर्म प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये काय करतोय, तर रप्चर करतोय. हा झाला हायड्रोलायटिक एन्झाईम इज फॉर्म हिअर. हे काय केलं त्याने, रप्चर केलं कोरियॉन. ठीक आहे. मग कोरियॉन रप्चर केल्यानंतर हे जे दिसतंय आपल्याला, दिस इज नथिंग बट दी फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. ठीक आहे. मग रप्चर केल्यानंतर आता सेकंड पॉइंटला काय होणार, द क्रोमोझोमल मेम्ब्रेन देन जॉईन विथ दी प्लाझ्मा मेम्ब्रेन अराउंड दी मार्जिन्स ऑफ दी ओपनिंग. आता हे इथे फर्टिलायझेशन मेम्ब्रेन, इथेचे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहेत, ते काय झालंय, त्याला जॉईन झालेले आहेत. देन द ॲक्रोझोमल ग्रॅन्युल इज रिलीज्ड ऑन दी, आता हे इथे दिसत आहेत तुम्हाला, हे डॉट डॉट सगळे दिसत आहेत ना, दिस इज नथिंग बट दी ॲक्रोझोमल ग्रॅन्युल्स. दॅट ॲक्रोझोमल ग्रॅन्युल्स इज रिलीज्ड इनटू दी एग्ज एनवलप. आता हे आपल्याला जसं आपण म्हणतोय तसं एवढं इझी नाहीये, त्याच्यात तुम्हाला जेली कोट आहे,
पहिला कोरिओन आहे, त्याच्यानंतर इंटरनल मेम्ब्रेन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, देन सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन आहे. म्हणजे एका स्पर्मला एग्ज मध्ये एंट्री करायला एवढ्या सगळ्या गोष्टींना फेस करून आतमध्ये जावं लागतं. अँड देन दॅट स्पर्म is fuses with the eggs and the zygote is formed and fertilization processes start. ठीक आहे, म्हणजे एवढ्या प्रोसेस मधून त्याला जावं लागतं अँड देन दी फर्टिलायझेशन इज स्टार्ट. मग आता ग्रॅन्युल आतमध्ये रिलीज झाल्यानंतर द ॲक्रोझोमल ग्रॅन्युल कंटेन दी स्पर्म लायसिन. आता हा ॲक्रोझोम होता, हा इथे बस्ट झाला, त्याने ते कोरिओन बस्ट केलं. दिस इज नोन ॲज द ग्रॅन्युल्स अँड दॅट ग्रॅन्युल्स इज released into the eggs envelope and that granules contains the sperm lysine. बरोबर आहे. लायसिन नावाचं हे जे एन्झाईम आहे ते मी म्हटलं की कोरिओनला ब्रेक करून आतमध्ये जाण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मग कोरिओनला ब्रेक करून झालंय ना, आता ते एग्ज मध्ये एंट्री करताय. मग एग्ज मध्ये एंट्री करणार, त्याच्यामुळे ते आधीच प्लाझ्मा मेम्ब्रेन ब्रेक करणार, त्याच्यानंतर ते एगच्या सायटोप्लाझम मध्ये एंट्री करणार आणि सायटोप्लाझम मध्ये एंट्री केल्यानंतर ते न्यूक्लियस पर्यंत पोहोचणार. ठीक आहे. सो the acrosomal granule contains the sperm lysine which dissolves the egg's envelope. Thus the egg surface is exposed at the spot. ठीक आहे. Then the center of the acrosome membrane is nearer to the nucleus. न्यूक्लियस जवळ जाणार आणि आता ही इथून डायरेक्टली इथे दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. ग्रोथ ऑफ द ॲक्रोझोमल प्रोसेस. आता हे काय करतोय तर डायरेक्टली आतमध्ये एंट्री झालेली आहे. आता हा पूर्ण जो आउटर मोस्ट आपला भाग जो होता तो आउटर मोस्ट भाग काय झालेला आहे तर तो मायक्रोपाईल ओपनिंग जी आहे तिथे हा पूर्ण ब्रस्ट झालेला आहे आणि आता हा स्पर्म आतमध्ये एंट्री करतो आहे. सो आता जी टीप आहे आपल्या ॲक्रोझोमल ट्यूबची ती काय करते तर इट एंटर्स इनटू दी सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन ऑफ दी एग्स आणि त्याच्यामध्ये मग फ्युजेस होतो. आता बऱ्याच कंडिशन मध्ये काय होतं की हा जो आहे हेड पार्ट, हेड आणि नेकचा पार्टच हा आतमध्ये न्यूक्लियस मध्ये किंवा एग्ज मध्ये एंट्री करतो आणि टेलचा पार्ट हा एग्ज मध्ये एंट्री करत नाही. मग आता इथून हा आतमध्ये गेल्यानंतर काय होणार कॉर्टिकल रिएक्शन्स मीन्स एंट्री ऑफ द स्पर्म इनटू द न्यूक्लियस. मग हा याचा न्यूक्लियस आणि एगचा न्यूक्लियस काय होणार तर एकमेकांमध्ये फ्यूज होणार, त्यांचं कॉम्बिनेशन तयार होणार, मेकॅनिझम तयार होणार आणि तिथून फर्टिलायझेशन प्रोसेस स्टार्ट होणार. ठीक आहे. लक्षात आलंय का तुमच्या इथपर्यंत? नसेल आलं तर परत एकदा रिवाइंड करते मी. बोला. लक्षात येतंय का? अनुश्री, येस मॅम. बर. देन दी सायटोप्लाझ्मिक फ्युजन. ठीक आहे. फर्स्टली आपण बघितलं की मोनोस्पर्मी, पॉलिस्पर्मी, देन त्याच्यानंतर ॲक्रोझोमल रिएक्शन कशी होते आणि स्पर्म हा एग्ज मध्ये कसा ट्रान्सफर होतो. त्याच्यानंतर जी थर्ड वन आहे दॅट इज दी सायटोप्लाझ्मिक फ्युजन. सायटोप्लाझ्मिक फ्युजन मध्ये as the chromosomal tube comes in the contact with the egg surface. आता काय चालू आहे हे लक्षात घ्या. हे सगळीकडे एकच सुरू आहे. आपण फिजिकल फॅक्टर्स बघितले, त्यामध्ये सुद्धा फिजिकली कुठल्या गोष्टी इन्व्हॉल्व आहेत त्या केमिकल फॅक्टर्स मध्ये पण ह्याच गोष्टी समवट आहेत आणि
सायटोलॉजिकल फॅक्टर्स मध्ये सुद्धा समवॉट याच गोष्टी आहेत. फक्त फरक एवढाच आहे की त्याच्यामध्ये डिफरन्सेस काय तुम्ही लक्षात ठेवायचे. आता आपण ॲक्रोसोमल रिएक्शन मधनं सायटोप्लास्मिक फ्युजन मध्ये येतोय. आता याच्यामध्ये काय झालं की ॲक्रोसोमल ट्यूब जेव्हा कॉन्टॅक्ट मध्ये येते कुणाच्या, तर एक सरफेसच्या. एक सरफेस म्हणजेच कोरियॉन, कोरियॉन म्हणजेच दी एग्ज एनवलप. मग ज्या वेळेला तो जो स्पर्म आहे तो त्याचा ॲक्रोझोम ज्या वेळेला एक सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो त्यावेळेला एक ऍक्टिव्हेट होतो, बरोबर आहे ना, कारण तो ऑलरेडी फुल्ली मॅच्युअर्ड असतो. स्पर्म हा फुल्ली मॅच्युअर्ड असतो. मग ज्या वेळेला ते एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार त्यावेळेला एग्ज हा ऍक्टिव्हेट होतो. स्पर्म इट इज ऑलरेडी ऍक्टिव्हेटेड, बरोबर आहे, कारण तो ऍक्टिव्हेटेड असतो म्हणूनच तो एग्ज मध्ये एंट्री करतो. मग एग ऍक्टिव्हेटेड झाल्यानंतर ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द एग्ज अँड द स्पर्म फ्युजेस अँड द ॲक्रोसोमल ट्यूब ओपन्स इनटू द एग सायटोप्लाझम. आताच आपण जी मेकॅनिझम आणि जे प्रोसेस आपण पाहिली 2 ते 4 स्टेप्स मध्ये, इट इज नथिंग बट द सायटोप्लाझमिक फ्युजन. सो ॲज द फ्युजन इज मेड, the egg cytoplasm at this point bulges out at the conical portion or projection. It is called as fertilization cone. तिथे आपण पाहिलंय की ते कोनिकल ओपनिंग आपल्याला जे दिसते मायक्रोकॉइल ओपनिंग नंतर ते फर्टिलायझेशन मेम्ब्रेनच्या तिथे, दॅट इज नोन ॲज दी फर्टिलायझेशन कोन. सो द फर्टिलायझेशन कोन ग्रॅज्युअली एंगल्फ दिस. काय करणार तो फर्टिलायझेशन कोन की त्याला एंगल्फ म्हणजे काय करणार की त्याला स्वतःमध्ये सामावून घेणार. म्हणजेच काय करणार की जो बाहेरचा फॉरेन पार्टिकल्स आहे त्याला एग्ज मध्ये एंट्री देणार आणि त्याला आतमध्ये करून घेणार. म्हणजे आपण बाहेरचा एखादा पाहुणा आला की घरात आल्यानंतर दार लावून घेतो तसं हे काम कुणाचं आहे, तर फर्टिलायझेशन कोनचं, की एकदा तो स्पर्म आतमध्ये आला की त्या स्पर्मला आतमध्ये घ्यायचा आणि जी प्रोसेस आहे आपली की जो आउटर मोस्ट कव्हरिंग दॅट इज कोरियॉन, आणि तो कोरियॉन ब्लॉक करायचं किंवा त्याला बंद करून टाकायचं. ठीक आहे, हे कोणाचं काम आहे, तर सायटोप्लाझमिक फ्युजन मध्ये फर्टिलायझेशन कोन जो असतो त्या फर्टिलायझेशन कोनचं काम आहे. देन लक्षात येत आहे का तुमच्या? मग हे फर्टिलायझेशन कोन मध्ये आताच तुम्हाला सांगितलं की काही ॲनिमल्स मध्ये हेड, नेक आणि टेल सुद्धा आतमध्ये एंट्री केली जाते एग्ज मध्ये, पण काही ॲनिमल्स मध्ये टेलला आतमध्ये एंट्री ही नसते. जी एंटायर बॉडी आहे त्या एंटायर बॉडीला आतमध्ये एंट्री नसते. म्हणजे फक्त हेड आणि मिडल पीस, हेड आणि जो मिडल पीस असेल त्यात न्यूक्लियस, मिडल पीस, नेक वगैरे जे असेल तेच फक्त सायटोप्लाझम मध्ये जातील. टेल ही कोरियॉन मध्येच तशीच राहते. ठीक आहे, लक्षात आलंय का इथपर्यंत? देन दी फोर्थ पॉइंट Yes, इज ma'am. कॉर्टिकल रिएक्शन. तर कॉर्टिकल रिएक्शन मध्ये ज्या वेळेला स्पर्म एंटर्स करतो एग्ज मध्ये, देन एग्ज बिगम ए ऍक्टिव्हेटेड. मग ऍक्टिव्हेटेड झाल्यावरती काय होणार की ठीक आहे ना, कुठलीही गोष्ट एखाद्या गोष्टीमध्ये एंटर झाली किंवा त्याच्यात चेंजेस होणार. ॲक्रोझोम, लायसिन त्याच्याकडे केमिकल्स हे असणार. नंतर ते एग्ज मध्ये गेल्यानंतर एग्ज ऍक्टिव्हेट होणार. त्याच्यामुळे काय होणार की त्यांच्यामध्ये हे चेंजेस फॉर्म होतील. मग त्या चेंजेस मध्ये काय होणार की त्याचा कॉर्टेक्स किंवा आउटर मोस्ट जी कव्हरिंग आहे ती आउटर मोस्ट कव्हरिंग, त्या आउटर मोस्ट कव्हरिंग मध्ये चेंजेस झालेले दिसले की नाही आपल्याला कोरियॉन मध्ये, की ज्या वेळेला ॲक्रोझोमने त्याच्यामध्ये एंट्री केली, त्याला फ्युजेस केलं, त्यावेळेला सगळे चेंजेस हे कुठे झाले? फर्स्टली the changes occurs in the cortex region or the chorion region or the surface region of the eggs. So these changes constitute the cortical reaction. त्या चेंजेसला काय म्हणतो आपण? इट इज नथिंग बट दी कॉर्टिकल रिएक्शन. आता कॉर्टिकल रिएक्शन्स मध्ये त्याचा कलर चेंज होणार. दी कलर ऑफ दी एग सरफेस इज ग्रॅज्युअली चेंजेस. मग तर येलो असेल तर तो व्हाईट मध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे हळूहळू त्याच्यामध्ये चेंजेस दिसतील. कारण एग्ज आणि स्पर्म ज्या वेळेला एकत्र येतील त्यावेळेला भरपूर साऱ्या रिएक्शन तिथे होत आहे.
मग रिॲक्शन झाल्यानंतर त्यांच्या फिजिकली काहीतरी चेंजेस दिसणार, मग कलर त्यांचा चेंज होणार. ठीक आहे. द चेंजेस स्टार्ट फ्रॉम द पॉइंट ऑफ द अटॅचमेंट ऑफ दी स्पर्म्स अँड ग्रॅज्युअली स्प्रेड ओव्हर दी सरफेस ऑफ दी एग्ज. म्हणजे ज्या ठिकाणी कोरिओनला एग्ज स्पर्म अटॅच झाला असेल त्या पॉइंट पासून चेंजेस व्हायला सुरुवात होतात, तर ते हळूहळू मग पूर्ण जो एगचा सरफेस आहे तिथपर्यंत त्याचे चेंजेस होतात. सो द व्हायटेलाइन मेम्ब्रेन गेट्स लिफ्टेड आउट. दिस मेम्ब्रेन इज देन फर्टिलायझेशन मेम्ब्रेन इज फॉर्म. ठीक आहे. मग आता हे मेम्ब्रेन वगैरे जे आहे ते आता नेक्स्ट युनिट मध्ये आपण व्यवस्थित घेणार आहोत. त्यावेळेला तुम्हाला त्या मेम्ब्रेनचं फंक्शनिंग वगैरे काय आहे या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलंय बाळांनो? कॉर्टिकल रिएक्शन पर्यंत झालंय. कॉर्टिकल म्हणजे कॉर्टेक्स रिजन, बरोबर आहे. Yes, ma'am. फक्त येस मॅमच म्हणू नका. खरंच लक्षात येत आहे का ते बघा. नसेल येत तर विचारा. कारण आता आपल्याला हे जी ऑनलाईन पद्धती, ऑनलाईनच लेक्चर होणार आहेत आणि एक्झाम पण तुमच्या MCQच होणार आहे. त्याच्यामुळे नंतर तुम्हाला वेळ मिळेल का नंतर विचारू ह्याच्यात काहीही हे नाही. म्हणजे तुम्ही आत्ताच विचारायला पाहिजे. कारण ब्लॅकबोर्ड मेथड आता आपली येणारच नाही, आपण ऑनलाईनच घेणार आहोत. म्हणून इथेच क्लिअर करत चला. आणि नाही लक्षात आलं तर आपण परत मी रिवाइंड करते ना तुम्हाला. आणि फक्त अनुश्री झाली, अर्पिता झाली किंवा वैष्णवी वगैरे 2-3च, बाकीचे काहीच बोलत नाही का? त्यांना काही इंटरेस्ट नाही का? चाललंय आपलं, काही बोलायचं नाही, सांगायचं नाही. अरे समजत नसेल तर विचारा, आम्ही आहोत सांगायला इथे. आणि हे झाल्यानंतर मी विचारणार आहे आता सगळ्यांना. देन द नेक्स्ट पॉइंट इज अ स्पर्म न्यूक्लियस. मग आता आपण एग्ज मध्ये एंट्री केलेली आहे, बरोबर आहे. मग आता स्पर्म न्यूक्लियसचं काय? सो when the sperm is engulfed by the fertilization cone, आतमध्ये घेतो टोटली, it move towards the female pronucleus. मग आता जो फिमेलचा न्यूक्लियस आहे त्या फिमेलच्या न्यूक्लियस सोबत फ्युजेशन और फ्यूज करण्यासाठी काय करणार? तो स्पर्म फॉरवर्ड करणार और पुढे जाणार. सो द स्पर्म न्यूक्लियस इज फॉलोड बाय द सेंट्रिओल, द मिडल पीस अँड द टेल. ठीक आहे. देन द स्पर्म न्यूक्लियस इज नाउ टर्म ॲज द मेल प्रोन्यूक्लियस. तो मेल प्रोन्यूक्लियस मूव थ्रू आउट द एग साइटोप्लाझम टुवर्ड्स द फिमेल प्रोन्यूक्लियस. As the male pronucleus move inwards, the path of the male pronucleus may be marked by the pigmented granules. ठीक आहे. That pigmented granules. आता काय होणार की that pigmented granules is also known as the copulation granules. मग मेल प्रोन्यूक्लियाय आणि फिमेल प्रोन्यूक्लियाय ह्यांचं काय होणार? तर यांचं फ्युजेशन होणार, पॉप्युलेशन होणार आणि नंतर मग देन अँड देन दी फर्टिलायझेशन इज फॉर्म. आपण म्हणताना जनरली म्हणतो मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्स फ्युजेस विथ इच अदर अँड झायगोट इज फॉर्म अँड फर्टिलायझेशन प्रोसेस स्टार्ट. हे फक्त म्हणायला झालं, पण त्यात आतमध्ये किती मेकॅनिझम आहे तर इथपर्यंत की पार टोटली त्याचा स्पर्मचा न्यूक्लियस आणि एगचा न्यूक्लियस एकत्र फ्यूज झाल्याशिवाय पुढच्या प्रोसेस होत नाही. And the last point is amphimixis. So in the amphimixis refers to the fusion of the male and female pronuclei. In all vertebrates, the two nuclei comes in contact with the nuclear membranes. At the point of contact disappears and the content of the two nuclei unite into the mass surrounded by the common nuclear membrane. मग ज्या वेळेला ते दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार त्यावेळेला त्यांचे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन दॅट इज डिसअपियर आणि त्या दोघांचं एकच न्यूक्लिअर मेम्ब्रेन होणार, ते युनाइट होणार. दॅट
टू न्यूक्लियाज युनाइट विथ इच अदर आणि त्याच्यानंतर त्यांचं एकच कॉमन न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होणार आणि देन अँड देन ओनली वन न्यूक्लियस इज फॉर्म. दॅट इज नोन ॲज दी ॲम्फिमिक्सिस, म्हणजे एकमेकांमध्ये मिक्स होणे. दोन प्रो न्यूक्लियाय एकत्र येणे, त्यांचे जे दोघांचे आउटरमोस्ट कव्हरिंग जे असतील न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर होणार आणि डिसअपियर झाल्यानंतर त्या दोघांचं फ्युजन होऊन त्यांचा एकच न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होणार अँड देन दी झायगोट इज फॉर्म अँड फर्टिलायझेशन प्रोसेस इज स्टार्ट. आलं का इथपर्यंत लक्षात? आता मला सांगा, हे जे पॉइंट्स आहेत तुम्ही नोट डाऊन केले असतील ना? याच्या नोट्स मी तुम्हाला पाठवणार आहे, तसं काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. पण तरी सुद्धा ही जी एकंदरीत प्रोसेस आहे फर्टिलायझेशनची प्रोसेस तुमच्या लक्षात आली आहे का? बोलत चला. हॅलो, आकांक्षा, आकांक्षा, अक्षदा, अर्पिता. येस मॅम. लक्षात आलंय का आपल्या? हो मॅम, एकदा वाचायला. येस मॅम. बरं, काय काय शिकलोय आपण आता? हा टॉपिक आपला इथे संपलाय, नवीन टॉपिक चालू करायचा. तर आता वेळ कमी. रोहित माने, रोहित माने, प्रगती. अरे बोला, आपण काय काय शिकलोय फर्टिलायझेशन प्रोसेस मध्ये? आपण काय शिकलोय तेवढं सांगा मला इन शॉर्ट मध्ये समरी. मी आता सुरू झाल्या पहिले तुम्हाला सांगितलं, त्या 3 प्रोसेसेस बघितल्या आपण. कुठल्या 3 आहेत, त्याचे सब टॉपिक काय आहेत तेवढं मला सांगा, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्हाला लक्षात आलंय ते. कोण सांगतंय? प्रणाली, तुम्ही बोलताय काही का काय? मी सांगू परत आता एकदा? बरं ठीक आहे, असू देत, मीच सांगते. जी प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन आहे त्याच्यामध्ये 3 प्रोसेस आपण बघितल्या आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फिजिकल फॅक्टर्स इन्व्हॉल्ड इन दी फर्टिलायझेशन, देन दी केमिकल फॅक्टर्स अँड दी सायटोलॉजिकल फॅक्टर्स इन्व्हॉल्ड इन दी फर्टिलायझेशन प्रोसेस. त्याच्यामध्ये फिजिकल मध्ये आपण 8 फॅक्टर पाहिलेले आहेत. त्या 8 फॅक्टर मध्ये फर्स्टली एक्सटर्नल फर्टिलायझेशन काय असतं ते बघितलं. देन दी इंटरनल फर्टिलायझेशन, नंतर गॅमेट्सचा लाईफ स्पॅन किती असतो, एक्सटर्नल फर्टिलायझेशन मध्ये किती असतो आणि इंटरनल फर्टिलायझेशन मध्ये त्याचा लाईफ स्पॅन किती असतो, ते किती दिवस सर्वायवल करू शकतात. त्याच्यामध्ये मी तुम्हाला बऱ्यापैकी एक्झाम्पल दिले. ह्युमन बिंगचं जे एग्ज आहे ते गॅमेट किती दिवस सर्वाइव्ह करू शकतो, तर 24 आवर्स पर्यंत सर्वाइव्ह करू शकतो. या लाईफ स्पॅन मध्ये मी तुम्हाला आणखी पण बरेच एक्झाम्पल दिलेले आहेत. देन मेकॅनिकल जक्स्टापोजिशन ऑफ गॅमेट्स, देन दी सिंक्रोनी इन प्रोडक्शन अँड रिलीज ऑफ दी गॅमेट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅपॅसिटेशन मध्ये आपण
क्लोएकल कीक एक पाहिलेला आहे, कॅपॅसिटेशन मध्ये कॉप्युलेशन एक पाहिलेलं आहे आपण, बरोबर आहे. त्याच्यानंतर फिजिकल फॅक्टर्स मध्ये एंट्री ऑफ दी स्पर्म इनटू दी एग्स, मग ह्याच्यामध्ये आपण फक्त स्पर्म कसा एग्ज मध्ये एंट्री करणार तिथपर्यंत पाहिलेलं आहे. बाकी सगळं आपण केमिकल आणि सायटॉलॉजिकल फॅक्टर्स मध्ये बघितलं, बरोबर आहे ना. आणि नंतर 8 नंबरचा जो पॉइंट आहे दॅट पॉइंट इज द टाइम ऑफ फर्टिलायझेशन, म्हणजे मग त्यांचा टायमिंग प्रॉपर असला पाहिजे फर्टिलायझेशनचा, आणि कुठल्या टायमाला एग्ज हा प्रॉपरली डेव्हलप होतो, मॅच्युअर्ड होतो, आणि त्याच वेळेला मॅच्युअर्ड स्पर्म हा त्याच्यामध्ये एंट्री करतो. हे झाले दीज आर दी फिजिकल फॅक्टर्स, 8 फिजिकल फॅक्टर्स इन्व्हॉल्ड इन दी फर्टिलायझेशन प्रोसेस. त्याच्यानंतर केमिकल फॅक्टर्स मध्ये पाहिलंय आपण केमोटॅक्सिस पाहिलेलं आहे. केमोटॅक्सिस नंतर फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझेशन रिएक्शन, याच्यामध्ये फर्टिलायझिंग म्हणजे काय, अँटी फर्टिलायझिंग म्हणजे काय पाहिलंय आपण. त्यांची रिएक्शन कशी होते ते पाहिलंय लॉक अँड की मॉडेलने. हा तुमचा स्पर्म आहे, बरोबर आहे. आता त्या स्पर्म मध्ये हे जे टोक आहे दॅट इज नोन ॲज दी अँटी फर्टिलायझिंग लायझिन, अँड दिस इज दी fertilizing. And see, the anti-fertilizing and fertilization is fit that particles of fertilizer is fixed with each other. म्हणजे ह्याचा ह्या लॉकची की समजा ही आहे किंवा ह्या लॉकची की ही आहे, दॅट इज पर्टिक्युलर, म्हणून ते एकत्र बसलेलं आहे. अँड दिट इज नथिंग बट दी फर्टिलायझिंग अँड दी अँटी फर्टिलायझिंग रिएक्शन. देन त्याच्यामध्येच आपण थर्ड पाहिलंय स्पर्म पेनिट्रेशन. आता स्पर्म आतमध्ये कसं पेनिट्रेट करतो ते सांगितलं मी तुम्हाला. या त्या स्टेप्स आहे, आणि जे आपण सायटॉलॉजिकल फर्टिलायझेशन मध्ये सुद्धा ह्या स्टेप आपण प्रॉपरली बघितलेल्या आहेत, ठीक आहे. मग केमिकल फर्टिलायझेशन मध्ये केमिकल फॅक्टर्स इन्व्हॉल्विंग इन फर्टिलायझेशन मध्ये आपण 3 पॉइंट पाहिलेत. एक केमोटॅक्सिस, then second is fertilizing anti-fertilizing reaction, and the last one is the sperm penetration. झालं. मग थर्ड पॉइंट मध्ये सायटॉलॉजिकल फॅक्टर्स. सायटॉलॉजिकल फॅक्टर्स मध्ये पहिला फॅक्टर्स पाहिला आपण मोनोस्पर्मी आणि पॉलिस्पर्मी. एक स्पर्म जर एका एग सोबत फ्युजेस झाला असेल तर मोनोस्पर्मी, आणि एकापेक्षा जास्त स्पर्म त्या एक एग सोबतच फ्युजेस झाले असतील तर पॉलिस्पर्मी. त्याच्यानंतर आपण 2 नंबरला पाहिला ॲक्रोझोमल रिएक्शन. ॲक्रोझोम दाखवलं तुम्हाला. ॲक्रोझोम मध्ये लायसिन नावाचं जे एन्झाईम्स आहे ते एन्झाईम कोरियॉनला ब्रेक करण्याचं काम करतं. त्याची रिएक्शन कशी होते ती आपण बघितली. ॲक्रोझोमल ग्रॅन्युल्स फॉर्म होतात, आणि देन ते ग्रॅन्युल्स नंतर मग आतमध्ये एंट्री करतात. देन सायटोप्लाझ्मिक फ्युजन कसं होतं. कॉर्टिकल रिएक्शन काय, कॉर्टेक्स रिजन. सगळ्यात आधी कॉर्टेक्स जो सरफेस एरिया आहे त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात ते बघितलं. देन दी स्पर्म न्यूक्लियस, आणि स्पर्म न्यूक्लियस एग न्यूक्लियस मध्ये कसा एंट्री करतो. अँड लास्टली ॲम्फिमिक्सिस, स्पर्म न्यूक्लियाय आणि एग न्यूक्लियाय एकत्र येतात. त्यांचे जे न्यूक्लिअर इन्व्हॉल्व मेम्ब्रेन्स असतात ते मेम्ब्रेन डिसअपियर होऊन एकच मेम्ब्रेन दोघांवरती तयार होतो, आणि एकच न्यूक्लियस फॉर्म होतो. अँड देन दी फर्टिलायझेशन प्रोसेस इज कम्प्लिटेड. इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं का? होप सो सगळ्यांना लक्षात आलेलं असेलच हे. आता घरी Yes, जायचं. ma'am. हा, आता घरी आपण घरीच आहोत. आपण स्क्रीनशॉट काढलेले आहेत. फक्त एवढंच करायचं की नोटबुक मध्ये ह्या गोष्टी आता राईट डाऊन करायच्या, कारण आपण आता एक डेव्हलपमेंटल बायोलॉजी जे शिकत आहोत त्या डेव्हलपमेंटल बायोलॉजी मध्ये सगळ्या ह्याच प्रोसेस येणार, फक्त थोड्या फरकाने कमी जास्त डिफरन्सेस असणार. मग आपल्याला कन्फ्युजन जास्त होतं, बरोबर आहे. म्हणून कन्फ्युजन न करता प्रत्येक वेळेला जे आपलं लेक्चर होईल ते व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल. बरं, ह्याच्या नंतरचा जो पॉइंट आहे आपला तो आहे टाइप्स ऑफ क्लिवेजेस. पण हा टाइप्स ऑफ क्लिवेजेस आता न घेता पुढच्या युनिटमध्ये आपल्याला क्लिवेज आहे. सो क्लिवेजचं
इंट्रोडक्शन वगैरे व्हॉट इज मीन बाय क्लिवेज हे सगळं झाल्यानंतर त्या क्लिवेजच्या पॉइंटमध्ये मी टाइप्स ऑफ क्लिवेजेस कव्हर करणार आहे. ठीक आहे. सो आता आपलं जे नेक्स्ट लेक्चर असेल त्या लेक्चरमध्ये युनिट नंबर 2 मधला जो पहिला पॉइंट आहे तो आपण घेणार आहोत, स्ट्रक्चर ऑफ एग्ज मेम्ब्रेन. ठीक आहे. लक्षात आलंय का इथपर्यंत तुम्हाला आता? येस मिस. येस मॅम. काही प्रॉब्लेम असतील तर विचारा, नसतील तर मग मॅम थांबूया. फक्त मी बोला. हॅलो